श्रीराम नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या दृष्टिकोनातनं शिवाची साधना कशी करायची? मुळामध्ये आपण जेव्हा एखाद्या तत्वाला गुरु मानतो, तर तसं जर कोणी शिवाला म्हणजे शंकराला, शंकराचं शिव हे एक स्वरूप आहे, तत्व आहे, जे उग्र आहे आणि त्याची जेव्हा आपण मनुष्य साधना करतो, तेव्हा त्याच्या जीवनातील बरेच अडी-अडचणी ह्या दूर होतात. कारण शिव आणि शक्ती म्हणजे शंकर आणि पार्वती हे एकत्र चालून जाणारं अस्त्र आहे. तर शिवाची उपासना कशी करायची? तर एक मूठ तांदूळ घ्यायचे आणि एक बेलाचं पान आणि एक सुपारी. एक तांदूळ एक मूठ ठेवायचे, त्याच्यावरती सुपारी ठेवून एक बेलाचं पान त्याला व्हायचं आणि कुठलंही हळद-कुंकू वगैरे न वाहता नुसतं नमः शिवाय, ओम म्हणायचा नाही. नमः शिवाय ह्याचा 108 वेळा जप करायचा. हे जर आपण रोज केलं तर ज्यांना गुरु नाही आहेत किंवा जे गुरु करू इच्छितात, त्यांनी शिव ह्या तत्वाला गुरु मानून ही साधना केली, तर ती निश्चित फलद्रूप होते आणि स्वतःच्या आकलनाच्या अनुषंगाने त्याला स्वतःचं मार्गदर्शन प्राप्त होतं. कारण गुरु हा नेहमी मार्गदर्शक असतो, मार्गदर्शन करतो. तसं शिवतत्व हेच आपल्या देहामध्ये आणि विचारांमध्ये दोन्हीकडं ऊर्जा उत्पन्न करून आपल्याला मार्गस्थ करतं. फक्त थोडं कसं असतं, की आपला त्याच्यावरती विश्वास हवा, स्वतःवर विश्वास हवा आणि शंका त्याच्यात नसाव्या. हा सगळ्यात भाग आहे, की आपण एखाद्या माणसाला, एखाद्या मनुष्यरूपी देहाला गुरु म्हणून मानतो आणि तेच खरं असतं. तर असं नाहीये, की तुम्ही तत्वाला सुद्धा गुरु मानू शकता आणि शिव हे खूप मोठं तत्व आहे, जे तुमचे उत्पत्ती आणि लय ह्याचं स्वामी असं मी म्हणत असतो, की ब्रह्मा, विष्णू, महेश ह्याच्यामधलं फक्त महेश असतं तत्व नाहीये, तर उत्पत्ती तत्व पण आहे. हा एक सोपा उपाय गुरुपौर्णिमेला करू शकता तुम्ही. एक मूठ तांदूळ आणि ती तुम्ही एका वाटीत ठेवा, ताटलीत ठेवा, कशावरही ठेवा आणि त्याच्यावरती एक सुपारी त्या मधोमध ठेवायची आणि त्याच्यावर एकच बेलाचं पान व्हायचं. उलटं व्हा किंवा सुलटं व्हा. म्हणजे मुद्दामून सांगतो, त्याच्यात आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. तर तेवढं फक्त व्हायचं आणि नमः शिवाय हा जप करावा. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा